बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। गेले 7 दिवस भक्तिभावानं घरात पूजा अर्चा केलेल्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात आज निरोप देण्यात आला। घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करताना यंदाही करवीरवासियांनी कृत्रिम कुंडात गणेश मूर्ती विसर्जन करून पर्यावरणाला हातभार लावला। कोल्हापूर महापालिकेने संपूर्ण शहरात 160 विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती, तर काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा शहरात ठिकठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती। त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला। पण काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच गणेश मूर्ती विसर्जनाचा हट्ट धरला। त्यामुळे कोल्हापूरच्या सामाजिक भान असलेल्या चळवळीला एक प्रकारे खो बसला। 6 दिवसांच्या मुक्कामानंतर आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस होता। गौरी गणपतीच्या आगमनामुळे गेले 6 दिवस घराघरात मंगलमय आणि चैतन्याचं वातावरण होतं। अखेर आज मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला। यंदा उच्च न्यायालयानं पीओपी गणेश मूर्ती तयार करण्याला परवानगी दिली होती, पण प्लॅस्टरच्या मूर्ती नदीत किंवा तलावात विसर्जित न करता कृत्रिम कुंडात विसर्जित कराव्यात असे आदेश दिले आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गेल्या 5 वर्षांपासून गणेश मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जनाला बंदी आहे। सर्व गणेश मूर्ती कृत्रिम कुंडात किंवा इराणी खणीत विसर्जित केल्या जातात। गेल्या 10 वर्षांपासूनच कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद दिलाय। किंबहुना कोल्हापुरातून मूर्तीदान संकल्पना राज्यभर गेली। जलप्रदूषण रोखण्यासाठी नदी किंवा तलावात मूर्तींचं विसर्जन करणार नाही अशी भावना प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात निर्माण झाली आहे। त्यामुळे आज बहुतांश नागरिकांनी महापालिकेनं उपलब्ध केलेल्या कृत्रिम कुंडातच गणेश मूर्ती विसर्जित केल्या। रुईकर कॉलनी परिसरातील माजी नगरसेविका उमा इंगळे यांनी यावर्षी सुद्धा लोकोपयोगी उपक्रम राबवला। ट्रकमध्ये काईल ठेवून तो ट्रक रुईकर कॉलनीतील प्रत्येकाच्या दारात जाऊन गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जात होतं। खासदार धनंजय महाडिक यांच्या गणेश मूर्तीचं विसर्जनही अशाच पर्यावरणपूरक पद्धतीनं झालं। चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते ट्रकमधील काहिलीत गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आली। यावेळी खासदार धनंजय महाडिक, सौभाग्यवती अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक उपस्थित होत्या। दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरात 160 ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती। तसंच महापालिकेचे 1200 कर्मचारी, आरोग्य निरीक्षकांची 13 पथकं राबत होती। दान केलेल्या गणेशमूर्ती नेण्यासाठी 205 टेम्पो, 8 ट्रॅक्टर ट्रॉली, मूर्ती संकलनासाठी 480 हमाल, 7 जेसीबी, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 5 रुग्णवाहिका, 5 साधे आणि 10 वाहते तराफे आणि 1 क्रेन सज्ज ठेवण्यात आली होती। तर मुख्य अग्निशमन अधिकारी, 3 स्थानक अधिकारी यांच्यासह 50 जवान कार्यरत होते। याशिवाय अनिरुद्ध बापू उपासना फाउंडेशनचे कार्यकर्ते, व्हाईट आर्मीचे जवान रंकाळा टॉवर, इराणी खण, राजाराम तलाव आणि कोटी तीर्थावर कार्यरत होते। दरम्यान पंचगंगा नदीसह कोणत्याही तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं होतं। त्याला नागरिकांनी आज चांगला प्रतिसाद दिला। आज सकाळच्या सत्रात संथ गतीनं गणेश विसर्जन झालं, पण सायंकाळी 4 नंतर मूर्ती विसर्जनाला वेग आला। विविध कुंडात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती टेम्पो आणि ट्रॅक्टरमधून इराणी खणीवर आणल्या जात होत्या। या मूर्तींचं शिस्तबद्ध आणि सुरक्षित विसर्जन होण्यासाठी महानगरपालिकेनं यंत्रणा सज्ज ठेवली होती। कन्व्हेअर बेल्ट असलेल्या मशीनवर मूर्ती ठेवल्यानंतर त्या खणीतील पाण्यात अलगद पडत होत्या। या मशीनद्वारे एका तासाला सुमारे 1200 गणेश मूर्तींचं विसर्जन होत होतं। महानगरपालिकेनं इराणी खणीवर उत्तम व्यवस्था केल्यानं जलद गतीनं मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पार पडली। तसंच निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागासह एकटी संस्थेच्या 100 महिला उपस्थित होत्या। प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, शहर अभियंता रमेश मस्कर, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी इराणी खणीवर उपस्थित होते। दुसरीकडे कळंबा तलावाचं प्रदूषण होऊ नये यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं यंदाही मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला। कळंब्यातील नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला।
कळंबा तलावाच्या काठावर निर्माण केलेल्या कृत्रिम कुंडात बहुतांश गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं साळोखे नगर तरुण मंडळातर्फे गेली 10 वर्ष गणेश विसर्जन कुंड ठेवून मूर्तिदान उपक्रम राबवला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी अभय तेंडुलकर, अमरसिंह चव्हाण, भैया कुलकर्णी, विनायक पवार, सचिन सूर्यवंशी, मधुरा पवार यांनी परिश्रम घेतले. दरम्यान रामानंद नगर, जरगनगर परिसरातील गणेश विसर्जनासाठी चिकोडे ग्रंथालयाजवळ कृत्रिम कुंड ठेवण्यात आलं होतं. विसर्जित झालेल्या मूर्तींचं संकलन त्या ठिकाणी झालं, तर निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश विसर्जनासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान कोटीतीर्थामध्ये यंदा एकाही गणेश मूर्तीचं विसर्जन झालं नाही. शाहू मिलसमोर महापालिकेनं कृत्रिम कुंड तयार केलं होतं. तिथंच कोटीतीर्थाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी कृत्रिम कुंडातच मूर्ती विसर्जित केल्या. दुपारी 4 नंतर कोटीतीर्थ परिसराला एखाद्या जत्रेचं स्वरूप आलं होतं. इथंही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सहकुटुंब गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभाग दर्शवला. कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ दत्त मंदिरापाशी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात होता. तर संपूर्ण बावडा परिसरात आज ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडांची सोय केली होती. तसंच दान केलेल्या मूर्ती तातडीनं उचलण्यासाठी महापालिकेनं ट्रकची व्यवस्था केली होती. त्यामुळे कसबा बावड्यातही पर्यावरणपूरक गणेश विसर्जन झालं. दरम्यान कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यानजीकच्या दत्त मंदिराजवळ बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फूट आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. कसबा बावडा परिसरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली होती. दान केलेल्या मूर्ती आणि निर्माल्य उचलण्यासाठी महापालिकेनं ट्रॅक्टर आणि ट्रकची व्यवस्था केली होती. कसबा बावड्यात कुंडात विसर्जन करण्याला 100% प्रतिसाद मिळाला. कसबा बावड्यातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिलं, तर बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला ग्रामीण भागातील नागरिकांनी नदीतच गणेश मूर्ती विसर्जित केल्या आणि निर्माल्यही नदीत सोडलं. वडणगे आणि निगवे गावातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन झालं. पारंपरिक वाद्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी भक्तिमय वातावरणात श्री गणरायाला निरोप दिला.